सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ते आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा आहे. आप्पांचा आज वाढदिवस आहे. 1 जून हा त्यांच्यासाठी खरं तर अविस्मरणीय असा दिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहेत ते मान तालुका सेवानिवृत्त संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत शहाजी दडस. त्यांना सर्वजण तात्या म्हणतात. आप्पांच्या शेजारी आहेत ते मोहनराव जाधव आहेत, आबा आहेत. पुणे विभागीय प्राथमिक शिक्षक संघाचे ते कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत हनुमंत रणपिसे आहेत, सेवानिवृत्त संघटनेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत. रणपिसे साहेबांच्या शेजारी आहेत ते मान तालुक्यातील बालतज्ञ रोग डॉक्टर आहेत, डॉक्टर अनिल बोराटे साहेब आहेत. ते मान मेडिकल पतसंस्थेचे चेअरमन आहेत. अशी विविध मंडळी आज खर तर आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आप्पांना खरं तर सकाळपासून भेटून अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेक लोकांनी त्यांचा शाल श्रीफळ सत्कार केलेला आहे. आज आपल्या मानदेशभूषण आज आपल्या सोबत बोलणार आहे ते आप्पांना शुभेच्छा त्यांच्या शब्दात देण्यासाठी ही सर्व मंडळी आज उपस्थित आहेत. आप्पा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. एक सांगा, आज तुमचा 1 जून आहे, वाढदिवस आहे आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. काय सांगताल आज या उपक्रमाबद्दल? मी गेल्या वर्षी 31/5/25 सेवानिवृत्त झालो. बर, काय म्हणून तुम्ही नोकरी करत होता? सातारा संरक्षण म्हणून नोकरी. बर, किती वर्ष केली? काय सातारा 13 वर्ष नोकरी केली. सातारा वडोदला 7 वर्ष. त्याच्या अगोदर मी सातारला. आणि तुम्ही गेल्या वर्षी रिटायर झाला? गेल्या वर्षी रिटायर झाला. बर, एक सांगा, आप्पा नाना फाउंडेशन जे आपले स्थापन केलेलं आहे, कसा विचार मनात आला की आता आपण हे फाउंडेशन सुरू करावं? ज्यावेळेला मी रिटायर झालो त्यावेळेला माझी मुलाखत तुम्ही पहिल्यांदा घेतली की आता तुम्ही काय करणार रिटायर झाल्यानंतर. तर मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी रिटायर झाल्यानंतर सामाजिक काम करणार. मग आम्ही काय केलं, जानेवारी 2026 आम्ही आप्पा नाना फाउंडेशन संघटना स्थापन केली. सर्वानुमते मला अध्यक्ष करण्यात आले आणि उपाध्यक्ष म्हणून विठ्ठल चौगुले यांना करण्यात आले. सचिव म्हणून विकास गायकवाड आणि खजिनदार म्हणून दिनेश दवे. अशी आमची 9 जणांची बॉडी आम्ही तयार केली. बॉडी तयार केल्यानंतर मग आता काय काम करायचं, कसं काम करायचं, आमची मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये सर्वांमध्ये आम्ही विचार करून असं ठरवलं की जी गोरगरीब लोक आहेत त्यांची प्राधान्याने काम करायची. आणि जे समजा कुठे एखाद्या शेतात झाडे लावणे. आता एक आमचा पिंगळी तलाव आहे. पिंगळी तलावात काय झाले तर ती भराव आहे ना पूर्ण वेड्या वागणे व्यापलेला आहे. मग अशी जी समाजोपयोगी समाजोपयोगी काम आहेत ना करण्याचे ठरवले आणि त्या पद्धतीने आमची काम करण्याचं काम सुरू झालेलं. पिंगळी तलावाची झाडं काढायचं काम आता सुरू झालेलं आहे. तसंच बेदाल तटवस्ती ते पिंगळी तलावात जो कॅनल आहे त्याचं सुद्धा काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे. या कामाचा तुम्ही संबंधित विभाग आहे त्या विभागाला तुम्ही निवेदन दिलं आणि त्यानंतर ही कामं आप्पा नाना फाउंडेशनची कामाला त्यांनी सुरुवात केली. हो केलेलं. असं तुमचं एक काम सुरू झालेलं आहे. म्हणजे 2 महत्वाची कामं ही खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहेत आणि गोरगरिबांच्या दृष्टीने काम सुरू आहेत. अजून काय वाटतं की म्हणजे वेगळं काम करावे, असं काय विचार आहे का? आता काय नाही, आम्ही असं ठरवलेलं आहे की नवीन नवीन उपक्रम घ्यायचे. शैक्षणिक उपक्रम असते, झाडे लावण्याचे उपक्रम असते, लोकांना वह्या पुस्तकं कोण गोरगरीब लोक आहेत त्यांना वह्या पुस्तकाचं वाटप करणे असं नियोजन आमचं आहे.
सर्वांच्या म्हणजे गोरगरीब असेल, सर्व शेतकरी वर्ग आहे, सर्वांच्यासाठी आज आपण फाउंडेशन कार्यरत आहे. कमी कालावधीमध्ये तुमचं फाउंडेशनचं हो, काम सुरू झालेलं आहे. आज जे आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, आता सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून इथं आहे. भरपूर लोकांनी आम्हाला रक्तदान बी केलं आणि सहकार्य केलं. त्यात आमचा सिंहाचा वाटा म्हणजे गुरुजींचा आहे, मोहन गुरुजींचा. म्हणजे आमची टीम सगळी त्यात उतरलेली आहे. आमच्या टीमनं भरपूर काम केलेलं आहे. तसेच आमचे डॉक्टर बोराटे साहेब आपल्या आज मानदेश आपल्या सोबत आहेत. आमचे बोराटे साहेबांनी सुद्धा आम्हाला बरेच चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते अजून करतील मार्गदर्शन. आता त्यांचा उपक्रम सुरू आहे सध्या. बर, बेदल फेडर आहे ना, तिथे त्यांची झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मोकळी झालं. आता एक सांगा आप्पा, तुम्ही रिटायर झालेला आहात, 1 वर्षाचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत आहे. म्हणजे रिटायर झालेले आहेत आणि काय यावर्षी पण रिटायर होणार आहेत, असं सर्वांना एक काय तुमच्या अनुभवातील सल्ला द्यायचा आहे? जी लोक आता काय म्हणते ते, बाबा आता तुम्ही रिटायर झाला काय करणार तुम्ही, म्हणजे लोकांना प्रश्न पडतो. मी ज्यावेळेला रिटायर झालो त्यावेळेला मला 2 महिना बोराट साहेब करमलं नाही, म्हणजे ऑफिस सोडल्यामुळं करमलं नाही. काय नाही, परत आम्ही संघटना स्थापन केली. आता काय नाही, ऑफिसचं आठवण बी येत नाही आणि आता आम्ही सगळ्या कामात मग्न झालेलो, सामाजिक कामात. आणि असंच जे रिटायर लोक आहेत का नाही, त्याने असंच काम करावीत असं आमचं अप्पा फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यास. धन्यवाद. तात्या, खरं तर तुम्ही सेवानिवृत्त संघटनेचं काम बघत आहात, अध्यक्ष नात्याची जबाबदारी आहे आणि अप्पा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आप्पाच आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. काय तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल तुमच्या शब्दात? त्यांना असं परमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं पाहिजे आणि जे जी कामं त्यांनी हाती घेतली ती पूर्णत्वास जावी हीच एक शुभेच्छा. धन्यवाद. आबा, तुमचे सहकारी आहेत ते म्हणजे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही त्याच अप्पा फाउंडेशन मध्ये कार्यरत आहात. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या सेवानिवृत्त सहकार्याचा वाढदिवस आहे. रक्तदान शिबिर आयोजित केले आणि वेळोवेळी तुम्ही त्यांचं काम जवळून बघताय आणि अक्षय तुम्ही पण त्यांच्यात सामील झालेला आहे आणि आज तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात वाढदिवसाला. काय द्यायचं? आज या ठिकाणी अप्पा फाउंडेशन यांच्या मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. खरं तर ही संघटना स्थापन झाल्यापासून विविध उपक्रम ही संघटना राबवत आहे. त्यापैकी बस थांबा हा एक उपक्रम होता. दुसरा उपक्रम होता जगनावरील झाडे काढणे आणि आमचा तिसरा हा उपक्रम आज आम्ही रक्तदान शिबिर करून साजरा केला आहे. हा हे शिबिर साजरा करण्यापाठी एक उद्देश होता की आप्पा आणि नाना हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्या वाढदिवसाच्या औचित्य म्हणजे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. किंवा असे विविध उपक्रम ही संघटना भविष्यात राबवणार आहे. विविध काय शैक्षणिक असतील, काय आरोग्यदायी असतील, काय सामाजिक उपक्रम असतील, फक्त राजकारण सोडून जे जे सर्व उपक्रम राबवता येतील दूरदूरसाठी ते राबवण्याचा मानस आपण फाउंडेशन करून दाखवला आहे. अशा आपण संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आबा. रणपिसे साहेब, तुम्ही सेवानिवृत्त संघटनेचं सचिव म्हणून काम करताय. आज तुमच्याच कार्यालयात रक्तदान सारखा एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि तो पण उपक्रम असा आहे की सेवानिवृत्त जे सहकार्य आहेत त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्तानं राबवलेला आहे. काय सांगता आलं? गरीब मुलांना मोठ्या गोरगरिबांच्या अडचणी दूर करणे डॉक्टर साहेब,
खरं तर आपण नाना फाउंडेशनचं काम अक्षय तुम्ही जवळून बघितलेलं आहे. तुम्ही प्रत्यक्ष काय मदतीस हात पण देता आणि आज तुमच्याच मित्राला एक शुभेच्छा द्यायच्या. तुम्ही सामाजिक उपक्रमात नेहमीच असता. सहकारात एक संस्थेचं तुम्ही चेअरमन म्हणून काम करतायत. नियोजन आहे. जे रिटायर माणूस आहे, आवड किंवा सामाजिक उपक्रम त्या वृक्षारोपण त्या त्यानंतर जी सुरुवात आहे आमच्या वैयक्तिक मराठी संघटनेत सर्वांनी जास्त लोकांनी वाढून अजून वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या धन्यवाद. आणि याची संकल्पना आमचे गणेश देवकोळ साहेब, सचिव वकील संघ यांनी आम्हाला सुचवली आणि हा कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे. रक्तदान म्हणजे शिबिर. रक्तदान शिबिराची जी संकल्पना आहे ते ऍडव्होकेट गणेश देवकोळे यांची आहे हा. आणि आज माध्यमातून तुम्ही ते राबवलेले आहे. धन्यवाद. खर तर आज खर तर वाढदिवस हा संस्थापक अध्यक्ष आहेत सुगंधराव यादव अर्थात अप्पा. आपणच्या वाढदिवसानिमित्त आणि उपाध्यक्ष आहेत ते विठ्ठल नाना चौगुले, ते पण उपाध्यक्ष आहेत. दोघांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा खरं तर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संकल्पना मांडले तर ऍडव्होकेट गणेश देवकुळे यांनी मांडलेली आहे. खरं तर एक चांगला उपक्रम आज दहिवडीमध्ये राबवला जात आहे. आज खरं तर आपण शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वच मान्यवर आहेत उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या शब्दात शुभेच्छा दिलेल्या आहेत आपणा आणि अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहे डॉक्टर अनिल बोराटे साहेबांनी की या फाउंडेशनचं काम भविष्यात अजून विस्तारावं. खरं तर त्याच पद्धतीने भविष्यात तुम्हाला विस्तारलेलं काम दिसेल. ज्या काही कामाच्या अपेक्षा आहेत त्याही कामाच्या अपेक्षा नक्कीच मान्य आपण फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण होतील. खरं तर आपण सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि सर्वजण माध्यमाशी बोलल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. बोला